शिवम वाणी आणि सार्थक सातम. चला लाईन मन आपापली जागा सांभाळायची आहे. नितेश कोसबे यांना विनंती करतोय आपण साजेजी भाटकर यांचं स्वागत करायचं आहे. साजेजी भाटकर यांचं स्वागत करताना नीतू कोसबे. त्यानंतर विनंती करतोय नीतू यांना की आपण सारंग भगत यांचं सुद्धा स्वागत करायचं आहे. सामन्याला सुरुवात होते. चढाईसाठी जातोय तो रोहन बोले. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती अमर समजायच्या अंगणात पाहूया. संत गतीने खेळ करतोय. रिकाम्या असता आपला तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर विराज कदम. विराजच्या समोर आहे तो. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती श्री गणेशच्या अंगणात पाहूया. पहिल्या गुणाचा मानकरी कोणता संघ ठरेल. त्यानंतर मी विनंती करतोय नीतू कोसबे यांना की आपण नेत्ररंजन कोसबेंना विनंती करतो की दीपकजी माळी यांचा सत्कार करायचा आहे. विराज रिकाम्याचा तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर रोशन भुसाणे. कालच्या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू पाहूया. रोशनच्या समोर येतो आणि यशस्वी चढाई. पहिल्या गुणाचा मानकरी ठरतोय श्री गणेश संघ. शिवमला बाद करण्यात यशस्वी ठरतोय. त्यांना प्रत्युत्तर अस्मित विरकोड. अस्मितच्या समोर आहे तो. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती श्री गणेशच्या अंगणात. दोन्ही संघांसाठी खुशखबर. आपण जर का सुपर रेड केली तर 50 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल राजाजी उलेकर यांच्याकडून. अस्मित रिकाम्या असता तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर रोशन भुसाणे. रोशनच्या समोर आहे तो. 6चा डिपेंड बोनस गुणवान आहे. मागच्या सगळ्यात ज्याने 1 गुणाची कमाई केली होती असा खेळाडू संत गतीने खेळ करतोय. रिकाम्या असता तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर श्रुतिक वाणी. डू ऑर डाय करो या मरो या इराद्याने चढाईवर जातोय. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. चंचल चलाक चपळ अशी चढाई पाहायला मिळते ती श्रुतिकची. डू ऑर डायची चढाई. छान सुंदर चढाई पाहायला मिळते. आणि थोडीशी घाई. शेवटची 10 सेकंद असताना रोशन मात्र पॉइंट मिळवून देतोय श्रुतिकला. आपल्या संघाचं खातं ओपन करून देतोय. त्याला प्रत्युत्तर नंदन. नंदनच्या समोर आहे तो. 7चा डिपेंड. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती अमर समजायच्या अंगणात. पाहूया. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न परंतु अपयशी. रिकाम्या असता तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर शिवम वाणी. त्याच्या समोर आहे तो. 6चा डिपेंड. 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती श्री गणेशच्या अंगणात. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का. पाहूया यशस्वी होईल का. बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल होतोय. 1 गुणाची कमाई करून दिली. त्यांना प्रत्युत्तर राजमाळी. डू ऑर डाय करो या मरो या इराद्याने चढावर गेलाय तो राज. परंतु स्वतः बाद होतो. अवांतर गुण मिळतोय तो अमर समजाई संघाला. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा शिवम.
कोण बुधवारी 5 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती 28 तारीख ना श्री गणेशच्या अंगणात. पाहूया हो बुधवारी 28 आहे ना मी 28 तारखेला जाणार आहे मी सुट्टी मारणार आहे मी पण टाकलेलं एवढ्या शांत गतीने खेळ करतोय. चला इथं थांब तुला शिकवतो शिवम रिकाम्या असतात तंबूत दाखल त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा नंदन. सगळ्यांना नंदनच्या समोर येतो 7चा डिपेंड 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती अमर समजायच्या अंगणात. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का पाहूया. सगळ्याला बोललं सुंदर चढाई पाहायला मिळते. मधल्या कोपऱ्यात हात लांब करून गडीपात करण्याचा प्रयत्नांची पराकाष्ठा करतात आणि सुंदर पकड सार्थक आणि त्याच्या साथीदारांकडून गुण मिळतो अमर समजाई संघाला. दुकान लागले त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा श्रुतिक वाणी ज्यांनी आपल्या संघाचं खातं ओपन केलं होतं त्यानंतर सुंदर खेळ पाहायला मिळतो तो अमर समजाई संघाचा. चढावर गेला तर श्रुतिक 4 विरुद्ध 1 अशी लढत आणि सुंदर पकड पाहायला मिळते. सुंदर पकड थोडासा इंजुर्ड झालाय. ऑफिशियल टाइम ऑफ घेतलाय. जरा वारा सोडायचा त्यासाठी. अरे म्हणजे डीबीटी नाही आले डीबीटी मागे गेलं तर काय बोलणार मागे गेलं तर काय बोलणार कशाला काय म्हणजे तू कोच आहे त्यांचा जाऊ शकतो सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होईल. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होईल. चढाईसाठी जात येतो रोशनच्या समोर येतो 6चा डिपेंड 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती अमर समजायच्या अंगणात. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी चढाई करतो. आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. सिद्धांत वाणीला बाद करण्यात यशस्वी होतोय. 1 गुणाची कमाई केली त्यांना. प्रत्युत्तर पुन्हा एकदा विराज. चालू सामना संपल्यानंतर लगेचच होणारा सामना विठ्ठलाळी विरुद्ध जय भवानी भट्टीचा माळ. चढा गेलाय तो विराज. छान सुंदर लाट मारून गडीपात करण्याचा प्रयत्न परंतु गुण काय मिळत नाही आहे. रिकामे असतात तंबूत दाखल त्यांना. प्रत्युत्तर पुन्हा एकदा रोशनच्या समोर आहे तो 5चा डिपेंड 5 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती अमर समजायच्या अंगणात. पाहूया सुंदर चढाई हात लांब करून गडीपात करण्याचा प्रयत्न. रिकाम्या असतात तंबूत दाखल टाइम ऑफ घेतलाय तो अमर समजाई या संघाने. सुंदर खेळ आतापर्यंत दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. दोन्ही संघांसाठी खुशखबर आहे. सुपर रेड केली तर 50 रुपयाचा बक्षीस राजा येवलेकर यांच्याकडून दिलं जाईल. कोणत्याही खेळाडूने सुपर रेड केली या सामन्यात तर सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. चढाईसाठी जात येतो शिवमच्या समोर येतो 6चा डिपेंड बोनस गुण वाहन आहे. बोनस गुण मानत पाठायचा असलेला हा खेळाडू. छान सुंदर आणि सुंदर पकड पाहायला मिळते ती श्री गणेश संघाकडून. त्याला प्रत्युत्तर नंदनच्या समोर आहे 4चा डिपेंड 4 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती अमर समजायच्या अंगणात. सुंदर चढाई गडी मारल्याचा दावा करतो. यशस्वी होईल का. पाहूया यशस्वी होईल का. 1 गुणाची कमाई केली. त्याला प्रत्युत्तर अस्मितच्या समोर आहे तो 7चा डिपेंड 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का. पाहूया अस्मितच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. सुंदर अशी चढाई पाहायला मिळते परंतु संत गतीने खेळ करतोय. रिकामी असतात तंबूत दाखल त्यांना. प्रत्युत्तर पुन्हा एकदा रोशन
रोशनच्या समोर तो 3चा डिफेन्स सुपर चढार गेला रोशन, परंतु सुंदर पकड, सुपर टॅकलचे 2 गोल मिळतील ते आम्हाला समजाय संघाला. विनंती करतो जे महिला मंडळ रस्त्या साईडला उभे आहेत त्यांना विनंती करतो आपण स्टेजच्या उजव्या बाजूला आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. आपण या साईडला येऊन बसायचं उजव्या साईडला. चढत गेला तो अस्मित, बोनस गुण मारण्याचा प्रयत्न, सुंदर अशी टॅकल आपल्याला पाहायला मिळाली. सुपर टॅकल केली ती अमर समजाई संघाने. रोशनला बाद करण्यात यशस्वी ठरले. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा रोहन. नंदन सातमने जो एक टच पॉइंट मिळवलाय त्यासाठी हेमंत सातम उर्फ बंटी यांच्याकडून 100 रुपये जीपे केले जातील. संघ जे 2 संघ खेळतोय त्यांच्या पाठीराख्याने विनंती आहे की आपण ग्रीन नेटवर बसून घ्यायचंय. जे संघ पाठीराखे आहेत फक्त कोच बसेल, बाकीच्याने बाजूला व्हायचंय. आम्हाला वारंवार विनंती करण्यात येत आहे. चढा गेला तर श्रुतिक. 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. सुंदर अशी चढाई पाहायला मिळते आणि सुंदर टक्कर पाहायला मिळते श्री गणेश संघाकडून. श्रुतिक वाणी पुन्हा एकदा बाद होतोय. सामना विश्रांतीसाठी थांबलेला आहे. विश्रांतीपर्यंतच्या सामन्यात दोन्ही संघ बरोबरीत 6-6. खरोखर सुंदर सामना पाहायला मिळतोय. आमच्या ज्या रस्त्यावर जे महिला वर्ग आहे खास पुण्यातून सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आले. तुम्ही विनंती करतो आपण व्यासपीठाच्या उजव्या साईडला येऊन बसायचं. आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. आपण उजव्या साईडला यायचं, या साईडला बसण्याची व्यवस्था केलेली आहे आपल्यासाठी. विश्रांतीपर्यंतच्या सामन्यात दोन्ही संघ बरोबरीत 6-6. सुंदर सामना पाहायला मिळतोय. विश्रांतीनंतर सामन्याला सुरुवात होते. चढाईसाठी जातोय तो अमर समजाई संघाचा विराज. चढत गेला तो विराज. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे. संत गतीने खेळ करतोय. रिकाम्या असताना तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर रोहन बोले. सुपर टॅकलची संधी आहे ती अमर समजाईच्या अंगणात, परंतु एंटी रेड करून रिकाम्या असताना तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर विराज. विराज रिकाम्या असताना तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर रोशन. संत गतीने खेळ करतोय. रिकाम्या असताना तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर अस्मित. डू ऑर डाय, करो या मरो या इराद्याने चढार गेलाय. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे. पाहूया. डू ऑर डायची चढाई आहे. डू ऑर डायची चढाई. सुंदर टक्कर पाहायला मिळते.
सुंदर पकड पाहायला मिळते ती श्री गणेश संघाकडून. सानिया आणि ग्रुप यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस रोशन साठी आलाय. डुवाडाची चढाई आहे, यशस्वी चढाई. 1 गुणाचा गुण मिळवून दिला आपल्या संघाला. त्यांना प्रत्युत्तर सार्थक. सार्थकच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. पाहूया, छान सुंदर चढाई पाहायला मिळते सार्थकच्या माध्यमातून. सुंदर चढाई इकडून तिकडे पूर्ण मैदान हातून सोडतोय, प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय, परंतु 1+2 ऑल आउट होतोय तो. अमर सोमजाई संघ ऑल आउट म्हणजेच कबड्डीत ऑल इन असा होतो. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बोनस म्हणजे एक पाय बोनसच्या आतमध्ये आणि एक पाय हवेत असणे गरजेचं, परंतु तेच थोडस सार्थक याची मिसअंडरस्टँडिंग, त्याच्यामुळेच गुण मिळाला नाही आणि त्यानंतर ऑल आउट झालाय तो अमर सोमजाई हा संघ. सीएफजी आगरकर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे बसवण्यासाठी. सीएफजी आगरकर. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. चढाव जातोय तो शिवम वाणी. शिवमच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे. आपल्या संघावर एक लोणाचा बोजा आहे याची जाणीव ठेवून खेळतोय. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का पाहूया. रिकामे असता आपला तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा रोशन. 200 रुपयाचा मानकरी ठरलाय सानिया आणि ग्रुप यांच्याकडून. जीपे केले जातील. चढावर गेला तो रोशन. संत गतीने खेळ करतोय. रिकाम्या असता आपला तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा शिवम. शिवमच्या समोर येतो 7चा डिपेंड. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती. श्री गणेशच्या अंगणात प्रयत्न करावा लागेल तो शिवमला. डाव्या कोपऱ्यात खोलवर चढाई आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय शिवम. छान सुंदर लाभ मारून गडीपात करण्याचा प्रयत्न, परंतु रिकाम्या असता आपला तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर रोहन बोले. रोहनच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. चालू सामना संपल्यानंतर लगेच होणारा सामना विठ्ठलारी विरुद्ध जय भवानी भट्टीचा माळ. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. संत गतीने खेळ करतो तो रोहन. रिकाम्या असता आपला तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर अस्मित विरको. डू ऑर डाय, करूया मरूया इराद्याने चढावर जातोय. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. डू ऑर डायची चढाई. छान सुंदर बोनस गुण मारण्याचा प्रयत्न. बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत सुखरूप दाखल. त्यांना प्रत्युत्तर नंदन. डू ऑर डाय, करूया मरूया इराद्याने चढावर जातोय तो नंदन सातम. पाहूया 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे. बोनस गुण मारण्याचा बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल. सुंदर सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. 7-12 असा गुणफलक. 5 गुणाची आघाडी श्री गणेश संघाकडे आहे. चढावर गेला तो अस्मित. प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय आपल्या संघासाठी. पाहूया आपल्या संघाला छान सुंदर रात मारून गडी करण्याचा प्रयत्न, परंतु अपयशी. रिकामे असता आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर रोशन. रोशनच्या समोर आहे तर 7चा डिपेंड. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे. खरोखर सुंदर सामना पाहायला मिळतो. दोन्ही संघ महाबलाटी संघ आहेत. आणि यशस्वी चढाई. 1 गुणाची कमाई करून दिली आपल्या संघाला रोशनने. त्यांना प्रत्युत्तर श्रुतिक वाणी. श्रुतीच्या समोर आहे तर 7चा डिपेंड. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का श्रुतिक.
सामना संपायला शेवटची 4 मिनिटं आणि उत्कृष्ट पकड, चांगला प्रयत्न होता परंतु अपयशी ठरला. तो एक गुणाची कमाई झाली. ते श्री गणेश संघाचे शिवजी आगरकर यांचं आगमन झाले. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सुंदर असा खेळ आतापर्यंत श्री गणेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. चढाईसाठी जात येतो रोशनच्या समोर येतो. 5चा डिपेंड, 5 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती अमर सोमजच्या अंगणात. सुंदर खेळ आतापर्यंत दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. विनंती करतोय सिद्धांत चौगले यांना सुयोगजी आगरकर यांचं स्वागत करायचं आहे. रोशन रिकामी असताना तंबूत दाखल त्यांना प्रत्युत्तर अस्मितच्या समोर येतो. 7चा डिपेंड. अस्मित आपल्या संघासाठी सुपर डुपर रेड करावी लागेल. सामना जर का आपल्या बाजून झुकवायचा असेल तर छान सुंदर अशी चढाई पाहायला मिळते ती अस्मितची. आपला संघ काही गुणांनी पिछाडीवर आहे. बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल. टाइम अप घेतलाय तो अमर समजाई संघाने. डुक्कर खेळा काय सिद्धांत चोगले यांना विनंती करतो की सुयोगजी आगरकर यांचा सत्कार करून घ्यायचा आहे. सामना संपायला शेवटची 3 मिनिटं जाहीर केली. चढायला जाते तर रोशन. एक आगळा वेगळा बक्षीस आपल्याला इथे पाहायला मिळतोय. मेल सातम खास मुंबईवरून या स्पर्धेत खेळण्यासाठी उपलब्ध झाले. त्याबद्दल विशाल सातम आणि यश सातम यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस जीपे केला जाईल. मेल सातमसाठी. रोशन रिकामी असताना तंबूत दाखल त्यांना प्रत्युत्तर अस्मित यांच्या चढा आपल्याला वारंवार पाहायला मिळतील. बोनस गुण मानत पटाईत असलेला खेळाडू. सुंदर चढाई पाहायला मिळते. सुपर डुपर रेड. 4 गुणांची कमाई केली आपल्या संघासाठी. सुंदर चढाई पाहायला मिळते. 4 गुणांची कमाई केली. त्यांना प्रत्युत्तर नंदन. डू ऑर डाय करूया मरूची. तसं आमच्या श्रीवर्धन नगरीचे उपनगराध्यक्ष आनंदभाई गुरव यांचे सुद्धा आगमन झाले. मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. डू ऑर डायची चढाई आहे. चढाईवर गेला तो नंदन. 7 विरुद्ध 1 बोनस गुण ऑन आहे आणि सुंदर पकड गुण मिळतोय तो अमर सोमजाई संघाला. सुंदर कमबॅक पाहायला मिळालंय. चढाई गेला तो अस्मित. 2 विरुद्ध 1 सुपर टॅकलची संधी आहे श्री गणेशच्या अंगणात. पाहूया सुंदर खेळ आतापर्यंत पाहायला मिळतो आणि सुंदर चढाई. 2+2 4 गुणांची कमाई केली अस्मितने. आता मात्र कमबॅक केलंय. सुंदर खेळ अस्मितच्या माध्यमातून पाहायला मिळतो. राजे उलेकर यांच्याकडून अस्मित उरकुड याला 50 रुपयाचं बक्षीस आलंय. सुंदर खेळ पाहायला मिळाला. तो अस्मित उरकुड यांनी एकतर्फी सामना जिंकवला आपल्या बाजूने. श्रीवर्धन नगरीचे उपनगराध्यक्ष आनंदभाई गुरव यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय. चढा गेला तो रोशन. सामना संपायला शेवटची 2 मिनिटं. सुंदर चढाई. 1 गुणाची कमाई केली आपल्या संघासाठी. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा अस्मित. अस्मित
खरोखर सुंदर खेळ अस्मितच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. आतापर्यंत मागच्या 2 चढायांमध्ये 6 गुणांची कमाई केली असा हा खेळाडू एकट्याने आपल्या संघाला लोणाचे धरून अशा 8 गुणांची कमाई करून दिली. आणि चढार गेलाय तो रोशनच्या समोर आहे तो 6चा डिपेंड बोनस गुणवान आहे. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. छान सुंदर अशी चढाई पाहायला मिळते. सुंदर असा खेळ आतापर्यंत दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सुंदर चढाई गडी मारण्याचा दावा करतोय. पाहूया पंचाने रायडर बाद दिलाय. चढा गेला तो अस्मित. सामना संपाला शेवटचा मिनिट जाहीर केला आहे. सुंदर खेळ पाहायला मिळतो अस्मितच्या माध्यमातून. या सामन्याला कलाटी देणाऱ्या चढाया अस्मितच्या माध्यमातून पाहायला मिळाला. निदान रेषा अडवण्याचा प्रयत्न अस्मित साठी आणि सुंदर पकड पाहायला मिळते. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा रोशन. पाहूया खरोखर सुंदर सामना पाहायला मिळतोय आणि सुंदर पकड. सुंदर पकड सिद्धांत माने याच्याकडून. सुंदर खेळ पाहायला मिळतो दोन्ही संघांच्या माध्यमातून. खास करून अस्मित यांनी या सामन्यात सर्व प्रेक्षक वर्गाची मने जिंकले तो अस्मित विरकुड. सुंदर खेळ अस्मितच्या माध्यमातून. सामना संपलाय. सामना जिंकलाय तो अमर सुंदर. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल सिंघाणी संघाचे हार्दिक आभार. सुंदर खेळ अस्मितच्या अस्मित आपलं बक्षीस घेऊन जायचंय. 50 रुपयाचं बक्षीस राजे उलेकर यांच्याकडून अस्मित साठी.